महाराष्ट्राचा बोलतोय. ठीक आहे. मला केशवजी तुमचा एक मुद्दा पटला. अविनाश जाधव हात वर करतायत, त्यांच्याकडे जाऊन मी पुन्हा केशव उपाध्यायांकडे जातो. अविनाशजी तुमचा मुद्दा पूर्ण कराच, पण माझा तुम्हाला प्रश्न आहे की आता जो विषय चर्चा, संवाद, घोषणा आणि मोर्चांच्या पातळीला होता तो आता पुन्हा हाणामारीलाच येणार का? पुन्हा आम्हाला 2009च्या आसपास जे मनसे बघायला मिळाली होती, शिवसेना बघायला मिळाली होती, आता पुन्हा राडे सुरू होणार रस्त्यावर? बिलकुल असं नाहीये. तुम्हाला मी सांगतो, आम्ही जो मुद्दा घेऊन चाललेलो आहे 1ली ते 5वीचा हिंदी सक्तीचा, तोच विषय आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. हा जो विषय घडलेला आहे हा आमच्या 19-20 वर्षाच्या एका तरुण मुलाबरोबर जे काही घडलं त्याच्यातून तयार झालेला आहे आणि मीडियाने त्याला खूप हाईप दिलेली आहे. जर त्या आमदाराने हा ट्विट केला नसता ना तर हा विषय इथपर्यंत आलाच नसता. माझं मत आहे भारतीय जनता पक्षाने काम वाद लावायचा आणि यातून बाहेर पडायचं. त्यांनी ही भांडणं लावली आणि निघाली. आजच्या मोर्चामध्ये जर तुम्ही जाल तर तिथली बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाचे तिथले नगरसेवक, तिथले कार्यकर्ते, तिथली महिला सेना हेच त्या मोर्चात होते. आम्ही म्हणतोय तेच बरोबर आहे की भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये डिवाइड अँड रूलची भूमिका घेतोय. आमची आपापसात भांडणं लावणं आणि त्याला वोट बँक म्हणून सिक्युअर्ड करणं हे काम भारतीय जनता पक्ष करतोय. आणि हे दोन्ही मुद्द्यांवरनं दिसून आलं. ठाण्यामध्ये त्यांना ट्विट करावं असं वाटलं नाही, पण मीरा रोडमध्ये एकाला मारलं म्हणून ट्विट केलं आणि ठाण्यामध्ये बेदम मारलं, कुत्र्यासारखं मारलं तरी यांना ट्विट करावं असं वाटलं नाही किंवा भूमिका मांडता आली नाही, भूमिका मांडावीशी वाटली नाही. याच्यातून यांची ठीक आहे. मी केशव उपाध्यायांना विचारतो. केशवजी, तुम्ही मगाशी जो आरोप केला आणि ज्यामध्ये लॉजिक म्हणून पॉइंट आहे की निवडणुका आल्यानंतर मराठी आठवते, पण एक आरोप भाजपवर पण होतोय की वातावरण पेटू द्यायचं, ह्या मारामारी होऊ द्यायच्या, जेणेकरून अमराठी मतटक्का MMRD रिजन मधला एकत्र होईल. एकट्या मुंबई महापालिकेमध्ये किमान 100 जागा दाखवता येतील की ज्याच्यामध्ये मतटक्का यांचा, कोणाचा, अमराठी लोकांचा निर्णायक आहे आणि तो कॉन्सोलिडेट करायचा. आणि मराठी मतं काही सगळीच्या सगळी मनसे किंवा शिवसेनेकडे नाही, ती पण विखुरलेली आहेत आणि भाजपचा स्वतःचा मतदार तर आहेच. आणि अशा प्रकारे सत्तेचं समीकरण बनवायचं आणि त्यासाठी शिवसेना, मनसेचा हा सगळा राडा, हा सगळा मराठी आक्रोश होऊ द्यायचा, ही तुमची रणनीती आहे, असाही आरोप आहे. खरं म्हणजे मला आता जाधव बसले त्यांचं मला खरंच कौतुक का हसावं मला कळत नाही. नेमकी मला भूमिका ठरवा. भाजप डिवाइड रूल करतं का? उलट तर आता तुम्ही भाजपचे आभार मानले पाहिजेत. उलट डिवाइडने तर मी एकत्र आणलं आमचं, असं सो कॉल्ड काय 2 भाऊ एकत्र येतात अशा प्रकारे चर्चा आहे. त्यामुळे नेमकं उलट तर आभार मानले पाहिजे तुम्ही आमचे जर सगळ्या याच्यामध्ये, कारण तुम्हीच म्हणता की भाजपने असं केलं म्हणून आम्ही एकत्र आलो. त्यामुळे पहिल्यांदा असं नाही. पहिली गोष्ट मी गंमत करतो जाधवजी, तुमचं शेवटी काय पुढे होणार ते सगळं जनता बघणार आहे, मलाही माहिती आहे, पण ठीक आहे आता त्या विषयात जायचं नाहीये. मुळात दुसरं असं आहे की एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या, आता माझं पूर्ण होऊ द्या जाधवजी, माझं पूर्ण होऊ नंतर बोला, तुम्ही हवं ते बोला. मुळामध्ये असं आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीनी एक सगळ्यात भूमिका मराठीचा मुद्दा घेऊ. मराठीवरती सर्वाधिक मी सुरुवातीला शब्द वापरला, कृतिशील काम हे भारतीय जनता पार्टीने केलं. दुसरं, हे जे काही आता इलेक्शन आले म्हणून या छत्र्या उगवत असे 2 पक्ष आता मराठीचा मुद्दा घेऊन नाचायला लागलेत. केशवजी, छत्र्या उगवले नाही तर मनसे पक्ष आहे, मला बोलायचा अधिकार, मला नेते जातात, शिंदेचे नेते जातात, मला बोलू द्या, छत्र्या वगैरे म्हणताय, मला पूर्ण बोलू द्या ना. मराठीच्या मुद्द्यावरती ज्यांना मत आता मुख्यमंत्री शेड्यूल शिवाय जाऊन मी लॉजिकली मांडतोय, माझं छत्र्या उगवल्या नसेल तर चर्चा करू नका. मी पूर्ण लॉजिकली मांडतोय. मुळामध्ये या सगळ्या निवडणुकांमध्ये सातत्याने मनसेला, मुंबई असो, ठाणे असो, यामध्ये मला सांगा विधानसभा लोकसभेला काय मतं मिळाली आहेत? विधानसभेमध्ये 100 वॉर्ड सुद्धा मुंबई ठाण्यातले असे मिळणार नाहीत की जिथे सायझेबल मतं ही मनसेला मिळाली आहेत. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे मतांसाठी तोडफोड करणं, अशा मराठीसाठी काय क्रियाशील केलं मला सांगा. जे कवितेचं केलं तुला हिंदी, तिथं जावेद अख्तरने कुठली कविता म्हणली का बरं मला सांगा? त्या ठिकाणी जावेद अख्तर सांगितलं नाही तुम्ही मराठीत कविता म्हणायला पाहिजे होती म्हणून, मराठीत भाषण केलं पाहिजे होतं म्हणून. काय तर ते जावेद अख्तर आहेत, ते मोठे आणि सर्वसामान्य माणूस आहे, रस्त्यावरती आहे, त्याच्या कानाखाली तुम्ही वाजवता. ही तुमचं मराठी प्रेम आहे? हे मराठी प्रेम नाही, हे मनसेचं मराठी प्रेम नाही. हे सत्तेसाठी ज्या पद्धतीचं त्यांचं काम चाललंय त्यासाठी ते करत असलेले मतांच्या राजकारणासाठी हे समजायला महाराष्ट्रातले तुमच्याकडे. अविनाशजी, मी येतो तुमच्याकडे. अंजली दमनियांकडे मी जातोय. अंजलीजी, मुंबईसारखं शहर हे काही साधं सुधं शहर नाहीये. इथे घडलेल्या घटनांचे पडसाद राष्ट्रीय मीडियापर्यंतही उमटतात, तर देशापर्यंत उमटतात. इथे आज आपल्याकडे मोठ्या संख्येनं अमराठी आहे, हे एक वास्तव आहे आणि ते मुंबईच्या सगळ्या चक्रामधलं वंगणासारखं काम करतात, हे एक वास्तव आहे. मग तुमचा दूधवाला असो, तुमचा इस्त्रीवाला असो, तुमच्या भाज्याच्या मंडई असो, सगळीकडे असो.